ह्याच्या बापाने रेप केला होता आणि हा रेप करून ये अफगान से यहाँ आया था, ये पिंडारी जाति का था। हिंदुओं को टारगेट बनाना, उन्हें लूटना। पालखी घेऊन जातात ना शिर्डीला, त्यांना माझी प्रत्येकाला विनंती आहे, मला साथ द्या। ह्या साहेबांच्या विरोधात जे बोलणार आहेत ना त्या सगळ्यांची लायकी मी काढून ठेवतो। बहन बेटियों को छेड़ना और पसंद आ जाए तो उनकी बहन बेटियों को उठा लेना। ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही युट्यूबवर बघतात ना मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, ह्या गोष्टींचे पुरावे काय आहेत हे त्यांना विचारा। साईबाबांच्या शिष्यनं त्याचा खतना केला नव्हता। साईबाबांचे कान जे होते त्याला छिद्र होते, हे हिंदू लोकांची निशाणी आहे। साईबाबा हे नाव जेव्हा आपण ऐकतो काहींना असं वाटत असेल ते देव आहेत, काहींना वाटत असेल ते गुरु आहेत, काहींना असं वाटत असेल ते नाथ आहेत, काही लोकांना असं वाटत ते संत आहेत, काहींना फकीर वाटत असेल, काहींना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साईबाबांना पाहतो। आपले स्वामी समर्थ असतील, आपले गजानन महाराज असतील, आपले साईबाबा, म्हणजे प्रत्येकाला आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो। आपण जास्त करून तो गुरु म्हणून पाहतो। पण आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं माझं कारण थोडं वेगळं आहे मित्रांनो। माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघा, कारण साईबाबांवर काही आरोप केले जातात आणि ते आरोप काय आहेत आणि ते का केले जातात या सगळ्याचं स्पष्टीकरण मला तुम्हाला द्यायचं आहे। तर त्याच्यामुळे मला जर वाटतं मराठी लोकांनी हा व्हिडिओ तो संपूर्ण पहा, कारण भरपूर काही गोष्टी मला असं वाटतं तुम्हाला कदाचित माझ्याकडून कळतील, कदाचित तुम्ही ऐकल्या असतील, कदाचित तुम्ही ऐकून तुम्हाला प्रश्नचिन्ह असतील। तर हा प्रत्येक गोष्ट साईबाबांबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे आणि व्यक्त होणार आहे। मित्रांनो, साईबाबा हे आपण जर का पाहिलं तर शिर्डीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि द्वारकामाई या मस्जिदमध्ये ते राहत होते। आधी ती मस्जिद होती पण त्याला त्यांनी द्वारकामाई असं म्हणजे कृष्णाच्या द्वारकेचं नाव दिलं आणि त्याला द्वारकामाई नाव दिल्याच्या नंतर त्या द्वारकामाईमध्ये साईबाबा राहायचे। आता तुम्हाला ही गोष्ट सांगतो, काही लोकांना असं वाटत असेल की साईबाबा हे देव आहेत। मित्रांनो, साईबाबा देव आहेत की देव नाही हा आपला प्रश्न आहे की आपण विचार केला पाहिजे की आपल्याला काय वाटतं। मित्रांनो, आपण जर का 10 वर्षापासून बघतो तर साईबाबा मुसलमान आहेत, त्यांना पूजू नका, मराठी माणसं काय कुठे चाललेत आणि अशा मुसलमान देवाला पुजतायत, हा तर चांद मिया आहे वगैरे असं भरपूर काय काय तुम्ही असं ऐकलं देखील असेल। चांद मिया म्हणून साईबाबांना ओळखलं जातं। आत्ता हा 10 वर्ष झाले, ह्याच्या आधी चांद मिया साईबाबा मुसलमान आहे ह्या गोष्टी नव्हत्या। मी जे बोलतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो। 10 वर्षापूर्वी आपण जर का साईबाबा हे नाव ऐकलं तर आपल्या प्रत्येकाला वाटायचं देव, आणि आज आपण आत्ताही पाहिलं तर स्वामी समर्थ असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, गाडगे महाराज असतील, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपण त्यांना पूजतो, त्यांना गुरु मानतो आणि प्रत्येकाच्या घरात आज साईबाबांना पूजलं जातं। पण काही लोक असे बोलतात साईबाबांना तुम्ही पूजू नका जर का तुम्ही हिंदू असाल तर, कारण साईबाबा हे मुसलमान होते। आता ह्याच्यामध्ये किती खरं आहे आणि किती खोटी गोष्टी आहेत ना हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, आजपासून मी 105 वर्ष मागे जातो, 105 ते 106 वर्ष मागे जातो, कारण तेव्हा साईबाबा आपल्या अस्तित्वात होते आणि शिर्डीमध्ये ते वास्तव्य करत होते द्वारकामाईमध्ये। साईबाबांचे प्रत्येक चित्रपट आपण पाहिले असतील, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की साईबाबा प्रत्येक वेळेला बोलत होते सबका मालिक एक है आणि अल्लाह मालिक, हे 2 शब्द त्यांच्या मुखात असायचेच। आणि दुसरं एक म्हणजे श्रद्धा आणि सबुरी, हे मंत्र, हा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र त्यांनी प्रत्येक भक्तांना दिला। आता याच्या पुढची गोष्ट अशी आहे की अगोदरही आपण चित्रपट पाहिले त्याच्यामध्ये साईबाबांचे कव्वाली असतील, साईबाबांचे गाणी असतील, आपण प्रत्येक जण साईबाबांना एक देव असा म्हणून ओळखतो की प्रत्येकाला, म्हणजे हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, ईसाई असेल, प्रत्येकाला साईबाबांनी घेऊन एक माणूस काय असतो आणि एक माणूस म्हणून जगणं काय असतं हे शिकवण्यासाठी बोलतात ना प्रयत्नशील राहिले। त्यांच्या आयुष्यात त्यांनी फक्त एकच सांगितलं की जात आणि धर्म मानू नका, फक्त माणुसकी हा एकच धर्म आहे, त्याला घेऊन चाला। म्हणजे हा कुठल्या तरी जातीचा आहे, हा कुठल्या तरी धर्माचा आहे असा विचार करून आपण बोलतात ना एकमेकांकडे न पाहता आपण माणुसकी हा धर्म घेऊन पुढे चाललं पाहिजे असं साईबाबांचं मत होतं। आणि या मताखाली शिर्डीमध्ये 105 वर्षापूर्वी जे राहत होते किंवा महाराष्ट्रामध्ये जे राहत होते त्यांना ते मान्य होते, कारण साईबाबांनी पटवून दिलं होतं त्या गोष्टी। आणि त्यांना ते बोलतात ना कुठेतरी जातीपातीमध्ये आता जसं आपण अडकलोय तसं प्रत्येक जण जातीपाती तेव्हाही अडकले होते। हे कृष्णाने सांगितले भगवद्गीतामध्ये, जेव्हा जेव्हा अधर्म होईल तेव्हा मी जन्म घेईन। आणि अधर्माच्याच मार्गावर आपला महाराष्ट्र, भारत देश असं आपण बोलू शकतो जो चालला होता। आणि तेव्हा या साईबाबांचा जन्म झाला। ह्या अवताराला सांगण्यात आलं असेल कदाचित की बाबा रे, जे जात धर्माचं विष कालवलं जात आहे ते सोडून, म्हणजे त्यांना त्या बंधनातून माणसांना ज्या अडकवलं जाते ते माणसांना सांगून प्रत्येकाला माणुसकी म्हणून एकत्र आणणं हे तुझ्या या अवताराचं काम आहे, कदाचित असं त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं असेल। म्हणून त्यांनी हिंदू मुस्लिम भाई भाई किंवा मग शीख, ईसाई, ख्रिश्चन, कुठलाही धर्म असेल, मराठी, प्रत्येक जण त्यांच्या द्वारकामाईमध्ये बसलेले असेल, प्रत्येक जण तेव्हा आपला म्हणून प्रत्येकाला भाऊ मानत होते। प्रत्येक माणसाला जाती धर्म तोडून माणुसकी म्हणून एकत्र या हे त्यांनी संदेश दिला।
आता त्याच्यानंतर प्रत्येक आपण चित्रपटामध्ये पाहिलं असेल तर आपण साईबाबांना बोलतात ना भरपूर मानावायला लागलो. मग त्याच्यानंतर साईबाबांच्या मूर्त्या असतील, शिर्डीमध्ये जाणं असेल, प्रत्येकाचं वाढत गेलं आणि त्याच्यानंतर शिर्डीमध्ये कुठेतरी प्रसिद्धी मिळायला लागली शिर्डी संस्थाला. मग त्याच्यानंतर 2012 ते 14 बघा माझं नीट लक्ष देऊन ऐका, 12 ते 14 नंतर साईबाबांची बॅड पब्लिसिटी करण्यात आली. कशामुळे? कारण हा बोलतात ना शिर्डी हे संस्थान पूर्ण देशभरामध्ये फेमस झालं. मग त्याच्यानंतर ह्याची शिर्डीचे साईबाबाची बॅड पब्लिसिटी करण्यात आली की हा मुसलमान आहे, हिंदूंनी त्याला पूजू नये. पण मित्रांनो, एक असा व्यक्ती ज्यांनी कधी आपली जात नाही सांगितली, कधी आपला धर्म नाही सांगितला, माणूस म्हणून आपण घरोघरी भिक्षा मागून त्यांनी कधी बघितलं नाही की हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, प्रत्येकाला बोलतात ना की समान वागणूक त्यांनी दिली. त्या माणसाला आज आपण जातीमध्ये पाहतो, धर्मामध्ये पाहतोय. त्या माणसाला आपण आज बोलून मोकळे पण झालोय की हा मुसलमान आहे. मला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, हा जर का मुसलमान असता, हा जर का चांद मी असता, काही लोक असे बोलत आहेत की हा साईबाबा जो आहे ना ह्याच्या बापाने रेप केला होता आणि हा रेप करून त्याचा बाप इथे आला आणि हा त्याच्या मागे आलाय, बापाच्या मागे आलाय साईबाबा, असं म्हणजे काय काय वक्तव्य करतात ना मित्रांनो. खरं मग कधी कधी ना रक्त ना सळसळतं. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माझे प्रत्येक भाऊबंद आहेत, साईबाबांना भरपूर मानतात. आता पालख्या निघाल्यात, साईबाबांच्या पालख्या घेऊन जातात, आनंदाने भजन कीर्तन गातात. त्याच्यामध्ये कधी आपण असं पाहिलं नाही की साईबाबा हे मुसलमान होते किंवा साईबाबा फकीरांचे कपडे घालायचे, साईबाबा फकीर होते. ह्या गोष्टी कधी आपल्या मनाला शिवल्या पण नाहीत. पण ह्या गोष्टी आपल्याला आत्ता कुठेतरी मनाला बोलतात ना शंका निर्माण करतायत. तर त्यासाठी मला असं वाटलं की तुमच्यासमोर येऊन बोलावं. कारण पुढच्या पिढीने जर आपल्याला विचारलं की साईबाबा मुसलमान आहे तर आपण त्यांना का मानतोय, जेव्हा आपल्या मुलांनी आपल्याला विचारलं तर आपल्याकडे प्रश्न उत्तर असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो, आता ह्या साईबाबाने आपल्याला माणुसकी एक बोलतात ना धर्म आहे तोच घेऊन, एकच धर्म घेऊन पुढे चालायचं ही शिकवणूक दिली. पण त्याच्यानंतर जे राजकारण झालं, भरपूर काही राजकारण गोष्टी झाल्या. आता सध्या तर तुम्ही बघताय राजकारणाचा बोलतात ना राजकारणाचा किळस यायला लागला लोकांना. ह्या राजकारणातून आता आपण देवाला, महापुरुषांना तर आपण जातीयातीत केलं, शिवाजी महाराज मराठ्यांचे, बाबासाहेब दलितांचे, हे तर आपण महापुरुषांना जातीयातीत वाटलं. पण आत्ता आपण ह्या म्हणजे देवांना पण म्हणजे संतांना पण धर्मात वाटायला लागलो आहे. ह्या कुठेतरी गोष्टी मला असं वाटतं आपल्याला समजणं गरजेचं आहे, आपल्याला कळणं गरजेचं आहे की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असणारे हे देव, हे गुरु आपले, त्यांना आपण जातीत आणि धर्मात बघतो. आता या 2012-13च्या आधी बघा ना, कोणी साईबाबांना असं बोललं नव्हतं की हा मुसलमान आहे. पण आता हे सर्व बोलण्याची हिंमत करतात. खास करून कुठून येतं हे परप्रांत्यामधून, UP बिहारमधून येतं आहे ह्या सगळ्या गोष्टी की साईबाबा हा हे, मला तर नाव नाही घ्यायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कोण टीका करत आहे. तर हे जे टीका करतात सगळे हिंदू लोक बोलतात की साईबाबा मुसलमान आहे, त्यांना पूजू नका. आणि साईबाबांनी कधीच आपली जात नाही सांगितली किंवा धर्म नाही सांगितला. पण हे लोक खोदून काय काढतायत की साईबाबा असा, साईबाबा तसा, हा चांदमी होता, जे पुरावे नाही आहेत. पण तरी एक बोलतात ना, तुम्हाला जर का हे बोलतात यूट्यूबवर, आता तुम्ही व्हिडिओज बघत असता साईबाबांच्या ज्या व्हायरल होतात की हा मुसलमान आहे, हा चांदमी आहे, किंवा मग ह्याचा बाप अफगाणिस्तानमधून आला, तो रेप करून आला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही यूट्यूबवर बघतात ना मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, ह्या गोष्टींचे पुरावे काय आहेत हे त्यांना विचारा. हे आता आपल्या देवाबरोबर बोलायला लागलेत आणि आपल्या देवांवर, आपल्या संतांवर, आपल्या बोलतात ना गुरूंवर जर का कोण बोलणार असेल तर मला असं वाटतं मराठींनी शांत बसता कामा नये. कारण आपल्या महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्याला हे साईबाबा नावाचे जे गुरु आहेत, आपले देव आहेत, ते लाभलेत. आजपर्यंत आपण कधीच साईबाबांना काय बोललो आपण सहन करत नव्हतो. आज माझे प्रत्येक मराठी बांधव पालखी घेऊन, जसं मी तुम्हाला सांगितलं, शिर्डीला जातात. आज त्यांनी जागा व्हावं, फक्त शिर्डीला पालखी घेऊन चालत जाऊन काहीच होणार नाही मित्रांनो. तुम्हाला खरं राग येईल माझा, पण मला असं वाटतं ना, हे साईबाबांविरुद्ध जे बोलतात ना त्यांच्यासाठी मी तुमचे हात जोडून तुम्हाला विनंती करतो. हे माझ्या जे पालखी घेऊन जात आहेत ना हे शिर्डीला, त्यांना माझी प्रत्येकाला विनंती आहे, हे साईबाबा विरुद्ध जे बोलत आहेत ना, मला साथ द्या. ह्या साईबाबांच्या विरोधात जे बोलणार आहेत ना त्या सगळ्यांची लायकी मी काढून ठेवतो. आणि हे भरपूर काही मराठी लोक पण आहेत. मला तर आजपर्यंत काही परप्रांतीय होते तेव्हा काही असं वाटायचं जाऊन दे, महाराष्ट्राच्या बाहेरच्या उपरे त्यांना काय बोलायचं. पण आता मला तर काही ठिकाणी दिसायला लागलं मराठी लोक साले हरामी हे साईबाबांबद्दल बोलायला लागलेत. आणि हे साईबाबांबद्दल जेव्हा बोलतील ना, मी सांगतो ना हे मित्रांनो, मराठी असेल कोणी असेल, तो मुसलमान जर का बोलत असतील ना ते साध्य करून दाखवा, सरळ तुम्ही बोला त्यांना. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, कारण साईबाबा ह्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं आहे की प्रत्येक जात धर्म एकत्र. आता पण जर का तो विषय तुम्ही मला बोलाल कदाचित की आता मुसलमान वाईट आणि हा वाईट, आता ती परिस्थिती नाही आहे. मुसलमान त्यांना आपण जवळ करू शकत नाही, हिंदू मुसलमान एकत्र होऊ शकत नाही. गोष्टी बदलतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो जो काळ होता जेव्हा साईबाबा होते
तो काळ वेगळा होता. आज साईबाबांसारखे कोण व्यक्ती नाही आहेत जे आपल्याला हिंदू मुसलमानांना एकत्र करू शकतात आणि त्या वागणुकी, त्या बोलतात ना, ते आपल्या गोष्टी सांगू शकतात. त्यामुळे त्या गोष्टी तर शक्य नाहीच आहेत. पण हिंदूंनी, मराठींनी मला असं वाटतं साईबाबांना मुसलमान न बोलता कामा नये. कारण आज शिर्डीमध्ये तुम्ही जर का पाहिलं तर साईबाबांची पूजा ही हिंदू धर्मात केली जाते. साईबाबांचा एक बोलतात ना, जे भले ती समाधी साईबाबांची असतील, पण प्रत्येक साईबाबांच्या आता जर का खोलवर मी बोललं तर भरपूर गोष्टी आहेत. त्यांनी प्रत्येक बोलतात ना, हिंदूंचा पण प्रत्येक सण साजरे केले, मुसलमानांचा प्रत्येक सण साजरे केलेत. ते रामनवमी पण करायचे आणि कृष्ण जन्माष्टमी पण करायचे, ईद पण करायचे, सगळ्या गोष्टी ते करायचे. आज त्यांनी आपल्या ह्या मस्जिद, जी मस्जिद होती पडकी मस्जिद, त्या पडक्या मस्जिदीमध्ये त्यांनी मंदिर बनवलं आणि त्याला द्वारकामाई नाव दिलं. कुठला मुसलमान देईल? कुठला मुसलमान द्वारकामाईमध्ये दिवे लावेन? मी तुम्हाला जर का डिटेलमध्ये सांगितलं तर साईबाबा, मी तुम्हाला आज खरं सांगतो, साई सचरित्र वाचलं काही लोकांनी आणि मग त्यात साईबाबा काय बोलले, अल्लाह मालिक. तर लोकांनी आता ठरवलं की हा मुसलमान होता म्हणून अल्लाह मालिक बोलतात. हे यूट्यूबर्स येतात काही चमचे, ते बोलतात हा तर अल्लाह मालिक बोलायचा. अरे अल्लाह मालिक बोललं म्हणजे काय झालं? अल्लाह म्हणजे कोण? देव. आणि देव हा सर्वांचा एकच आहे असं त्यांचं मत होतं. मला असं वाटतं हे डिटेलिंगमध्ये आपण ना गोष्टी पाहिल्या पाहिजे. मुसलमानांना रामराम आणि हिंदूंना अल्लाह मालिक बोलणारा हा एक माझा बोलतात ना अवलिया होता. ह्या गोष्टी मला वाटतं साईबाबांबद्दल मी भरपूर अभ्यास केला. आज मी माझी संस्था आहे साई कर्म प्रतिष्ठान म्हणून. मी साईबाबांच्या प्रत्येक पावलांवर बोलतात ना त्यांचा भरपूर अभ्यास करून मी सगळ्या गोष्टी ह्या बोलतोय तुमच्याशी. आज मी भरपूर साईबाबांना मानतो. माझी स्टुडिओमध्ये पण तुम्हाला कदाचित माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघता साईबाबांची मूर्ती असते. मी साईबाबांना का मानतो? साईबाबांचे विचार मला पटतात, त्यांच्या गोष्टी मला पटतात. जो माणूस फक्त मुसलमानच असता तर त्यांनी हिंदूची कधीच पूजा केली नसती. त्याने हिंदू, आणि दुसरी गोष्ट तर तेव्हा जे हिंदू होते तेव्हा ब्राह्मण होते, ब्राह्मण. आणि ब्राह्मण हे मुसलमान लोकांना किती हे करायचे. पण तरी पण आज आपले म्हाळसापती असतील ज्यांनी साईबाबांना साई नाव दिलं, म्हाळसापतीसारखे, बाईजामाईसारखे भरपूर मोठे मोठे जे बोलतात ना मराठी ब्राह्मण लोक जे शिर्डीमध्ये राहतात ते साईबाबांबरोबर होते. कारण त्या गोष्टी साईबाबांच्या त्यांना पटत होत्या. साईबाबा एक बोलतात ना की असाच कुठला तरी अवलिया म्हणून आला नव्हता, माणूस नव्हता, तो आला. साईबाबांनी बोलतात त्यांच्याकडे एक शक्ती होती. त्यांच्याकडे एक बोलतात ना की आज आपण प्रत्येक संत बोलतो, आज त्यांनी तेवढे चमत्कार केले होते जे 105 वर्षापूर्वी लोकांनी पाहिले, जे डोळ्यासमोर पाहिलं. ते जर का खऱ्या गोष्टी असतील तर आपण त्याला खोटे का समजतोय? आपण त्याला काळा जादू का समजतोय? मला असं वाटतं त्या जादू, त्या गोष्टी आज ती उदी तो शिर्डीमध्ये तुम्ही गेला द्वारकामाईमध्ये जी आग जळतीये, 105 वर्षापूर्वी साईबाबांनी जी आग लावली होती ती अजूनही जळते. भरपूर काही गोष्टी आहेत. आज तुम्हाला जर का सांगायचं डिटेलिंगमध्ये मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवेल. जर का मला तुम्हाला जर का वाटेल की साईबाबाबद्दल तुम्हाला काही गोष्टी हव्यात तर मी डिटेलिंगमध्ये व्हिडिओ बनवेल. पण मला तुम्हाला फक्त आज एवढंच सांगायचं आहे की हे साईबाबांना जे नावं ठेवतात, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. साई सच्चरित्रामध्ये पण लिहिलेलं आहे, 7व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच लिहिलं आहे की साईबाबा नक्की कोण होते हे कोणालाच माहीत नाही. कारण ते कधीच बोलले नाही मी हिंदू होते, मी मुसलमान होते. आणि जेव्हा जेव्हा ते बोललेत, मी जेव्हा चांद पाटील म्हणून जे आहे ज्यांची घोडी हरवली होती त्यांच्या गावी मी गेलो होतो आणि त्यांच्या बोलतात ना वंशज जे आहेत त्यांना मी विचारलं. त्यांनी मला सांगितलं जेव्हा चांद मियांनी आपल्या ह्यांना विचारलं साईबाबांना की बाबा आपकी जाती क्या है, तेव्हा साईबाबांनी छाती फाडून दाखवलं, बाबा तुला काय दिसतं ह्याच्यात. आणि त्यांना प्रत्येक देव दिसले त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे ते बोलतात की तेव्हापासून चांदमियाने कानाला खडा लावला. ह्या भरपूर काही गोष्टी मी भरपूर साईबाबांबद्दल बोलतात ना डिटेलिंगमध्ये अभ्यास केलेला आहे मित्रांनो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा त्यानंतर पण भरपूर काही ह्याच्यात पण आहे. साईबाबांना जेव्हा ज्यांनी जात विचारली, धर्म विचारला, तो प्रश्नच विसरून गेलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. खरं तर त्या अध्यायामध्ये असं देखील लिहिलं आहे की साईबाबा जर का मुसलमान असते तर जे बोलतात ना की मुसलमान लोकांमध्ये जे खतना केली जाते, खतना, आता खतना तुम्हाला माहीत असेल, ती खतना साईबाबांची झाली नव्हती. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हिंदू लोकांमध्ये कानाला छिद्र करतात, छिद्र. आता जसं तुम्ही पाहिलं असाल माझ्या कानात ही बाली आहे. लहानपणापासून आपण जन्माला आलो की आपण लहान बाळाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये छिद्र करतात कानाला. हे छिद्र माझ्या साईबाबाच्या कानात होते. आणि साईबाबांचा जर का आपण इतिहास पाहिला, आपण काही गोष्टी जे मीडियाने देखील काढलेत त्यात आपण जर का पाहिलं तर साईबाबा मराठी ब्राह्मण होते. त्यांचं नाव हरिभाऊ भुसारी होतं. प्रत्येक गोष्ट मला वाटतं आपण ह्याचा अभ्यास केला पाहिजे. पण साईबाबा मुसलमानांसारखे का वागत होते याचा देखील एक वेगळा विषय येतो. मी तो तुमच्याशी बोलतात ना की परिसर बोलेल पुढे. मला जर का वाटतं की तुम्हाला जर का इच्छा असेल ऐकण्याची तर मी नक्कीच पुढे देखील ह्याचा पार्ट 2 घेऊन येईल.
मित्रांनो, मला तुर्तास तुम्हाला एवढंच सांगायचं, भरपूर अशा गोष्टी आहेत की आपण एक बोलू शकत नाही की हे मुसलमान आहेत. ह्या दोन ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, जे साईबाबाचे शिष्ण म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत असेल, साईबाबांचे शिष्ण हे बोलतात ना, त्याचा खतना केला नव्हता. साईबाबांचे कान जे होते त्याला छिद्र होते, हे हिंदू लोकांची निशाणी आहे. तर माझं फक्त तुम्हाला आज एवढंच सांगणं आहे, साईबाबांना जे मुसलमान बोलत आहेत, खास करून मराठी लोक, मी तुम्हाला सांगतो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. कारण पुढची येणारी पिढी जी आहे ती हे बोलता कामा नये की पप्पा किंवा आई साईबाबा मुसलमान होते का. ते आपण आई बापाला विचारलं नाही ही गोष्ट, कारण आपण त्यांना देवच मानतो आजपर्यंत. पण आता हे जे राजकारण ह्यांचं चाललंय, गलिच्छ राजकारण, त्याच्यामध्ये महापुरुषांना देवांना जे ढकलण्याचं काम आहे ना मित्रांनो, हे सगळं बोलतात ना की आपण हे राजकारण समजलं पाहिजे. त्यामुळे माझ्या या साईबाबांना आज, आता हे खरं तर आपलं डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येकजण पालख्या घेऊन जातात. माझे प्रत्येक साई भक्तांना हा व्हिडिओ, माझा जर का साई भक्त पाहत असतील तर माझी कृपया तुम्हाला विनंती, हा माझा व्हिडिओ प्रत्येक साई भक्तांपर्यंत पोहोचवा. माझी ही एक नम्र विनंती तुम्हाला. आणि ह्या साईबाबा भक्तांना मला एक बोलतात ना की खरंच मनापासून मार्गदर्शन करण्याची खूप इच्छा आहे माझी. आणि माझं जसं बोलतात ना, एक राजसाहेब म्हणून मला जे आवडतं व्यक्तिमत्व, मी त्यांच्याबद्दल व्हिडिओज बनवत असतो, तसं साईबाबा हे जे आयुष्यात असे व्यक्तिमत्व आहेत, व्यक्ती आहेत, गुरु आहेत, देव आहेत, त्यांच्याबद्दल बोलायला मला खूप आवडतं. आणि त्यांच्याबद्दल भरपूर मी बोलतात ना रिसर्च केला आहे, अभ्यास केलेला आहे. त्या गोष्टी देखील मी तुमच्याशी संवाद साधत राहील. तुम्हाला जर का खरंच मनापासून जर का साईबाबांबद्दल ऐकायचं असेल, मला नक्की कमेंट करा. मित्रांनो, तुर्तास हा व्हिडिओ माझा साई भक्तांपर्यंत पोहोचवा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम.